कोण विचारतंय? अशोक चौधरी ना. घेऊया. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल होऊन आता 10 दिवस झालेत आणि अद्यापी ज्यांना बहुमत मिळालेलं आहे त्यांना आपलं गट स्थापन न करणं ही मला असं वाटते एका प्रकारे शोकांतिका आहे. आणि यातूनच तुम्हाला हे स्पष्ट होत असेल की 3 दिवस ज्यांनी हॉटेल डिप्लोमॅसी केली त्यातून काय मिळवलं आणि काय प्रशिक्षण त्यांनी दिलं हे या निमित्ताने स्पष्ट झालेलं आहे. ह्याचा अर्थ जसा आहे की बार्गेनिंग सत्ताकरणसाठी चाललेले आहेत आणि जे आम्ही नेहमी बोलवतो की हे सत्ताकरणचं राजकारणापेक्षा अर्थकरणचं राजकारण आहे. आणि आम्हाला मिळालेली अधिकची माहितीप्रमाणे 2.5 वर्षाचा महापौर द्या आणि महापौर होत नसेल तर किमान स्थायी समितीचं अध्यक्षपद हे आम्हाला मिळालं पाहिजे अशातला आग्रह एका मुंबईतल्या माजी खासदाराने हट्ट धरून केल्यामुळेच ही युती किंवा त्याच्यातली जी चर्चा आहे ती अंतिम स्वरूपात आलेली नाही आहे. ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, कोणी काय घ्यायचं नाही घ्यायचं काय मागायचं, पण दुर्दैवी अशी आहे की मुंबईला महापौर या नजीकच्या काळामध्ये मिळणार नाही आहे. कारण 31 तारीख ही मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जाहीर करण्याचं काम केलं होतं आणि घाईघाईने आम्हा सर्वांना तसे निर्देश देण्यात आले होते की तुम्ही विभागीय आयुक्तांकडे आपली गट रजिस्ट्रेशन करण्याचं काम करा. तुम्ही बघितलं असेल की कशी धावपळ झाली आणि आमच्यातल्या एका नगरसेविका नॉट रिचेबल झाली तर एवढा आगतांडव निर्माण करण्याचं काम केलं. कारण आपण शक्यतो निवडणूक निवडून आल्यानंतर काही लोक नवस करत असतात, काही आपल्या ग्रामीण भागामध्ये जात असतात. असं असताना ते बाहेर गेल्यानंतर पण देखील एक संशयाचं वातावरण दुर्दैवाने त्यांच्याबद्दल केलं. पण तरी देखील आम्ही आमचं गट स्थापन करण्याचं काम केलं आणि जसं आम्ही केलं तसं सर्व विरोधी पक्षांनी मग मनसे असेल किंवा काँग्रेस असेल ह्यांनी केलं आहे. आणि सत्तेतले असलेले राज्यामधले आणि सर्वात बहुमत मिळालेले जे अजून ती स्थापना करू शकत नाही आहे. यातूनच हे स्पष्ट होतं की काय अलबेल चाललेलं नाही आहे. असो, परंतु 31 तारखेची तारीख पुढे का गेली म्हणजे याचा अर्थच असं आहे की मुंबईचा महापौर पुढे अजून काही दिवस हे आपल्याला या शहराला मिळणार नाही आहे. मुळामध्येच या निवडणुकीला तुम्ही अवघे 4 वर्ष घालवलेत. निवडणूक आल्यानंतर पण देखील सत्तेतले असलेले लोकांनी कशा प्रकारे ह्याचा वापर गैरवापर निवडणूक बरखास्त झाल्यानंतर किंवा लोकप्रतिनिधी नसताना पण देखील प्रशासनाच्या माध्यमातून काय केलं हे मी सांगायची गरज नाही. आणि म्हणून आचारसंहिता आता